नमस्कार. शिवगीत या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आर टीची प्रवेश प्रक्रिया याबद्दल येणारे नवनवीन अपडेट्स हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे. मागील 2 दिवसापासून मी आजारी होतो. माझ्या आवाजावरनं तुम्ही ओळखलंच असेल. घशाला इन्फेक्शन झाल्यामुळे मी काहीच बोलू शकत नव्हतो. त्यामुळे आर टीची नवीन अपडेट माझ्याकडे येऊन सुद्धा मी त्यावर काहीच व्हिडिओ बनवू शकत नव्हतो. परंतु आज मला थोडं बरं वाटतंय आणि आज आर टीच्या नवीन अपडेटवर आपण बोलणार आहोत. या आर टीमध्ये सगळ्यात जो मोठा बदल झालेला आहे तो म्हणजे काही खाजगी शाळा ज्या आहेत त्या आर टीमधनं वगळण्यात आलेल्या आहेत. आणि त्या संदर्भात जो शासनाचा जी आर आलेला होता, जे राजपत्र प्रसिद्ध झालेलं होतं, ते आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे. आर टीच्या कायद्यात झालेल्या बदलामुळे सर्वच पालक संभ्रमावस्थेत आहेत आणि याचं कारणही तसंच आहे. राजपत्रात दिलेल्या माहितीने सर्व शंकांचं निरसन काय होत नाहीये. सरकारने जे राजपत्र प्रसिद्ध केलं आहे त्याच्यामुळे आर टीचा जो मूळ कायदा आहे त्याच्यामध्ये काय म्हटले की पहिलीमधला जो मुलगा असतो त्याला आपल्या घराजवळील 1 किलोमीटरच्या आत असणाऱ्या शाळेमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे. पण नवीन राजपत्रानुसार हे प्रत्येक वेळी शक्य नसणार आहे, कारण आपल्या प्रत्येकाच्या घराजवळ शासकीय शाळा नाही आहेत आणि त्यामुळंच ह्या राजपत्रात काहीतरी दुरुस्ती करावी लागणार आहे. दरम्यान आर टीच्या प्रवेश प्रक्रियेला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आर टीच्या राजपत्रात होऊ घातलेली दुरुस्ती आणि प्रवेश प्रक्रियेला झालेली सुरुवात ह्या दोन्ही गोष्टीवर सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कुठलाही पार्ट चुकवू नका. सर्वात प्रथम आपण आर टीची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती चालू झालेली आहे किंवा नाही हे बघूया. स्टुडंट पोर्टलवर अद्यापही कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन किंवा सर्क्युलर असं जाहीर झालेलं नाहीये. दरवर्षी आर टीचं वेळापत्रक जाहीर होत असतं. त्याच्यामध्ये स्कूल रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर ॲप्लिकेशनचं रजिस्ट्रेशन, लॉटरीची अंदाजे डेट, या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या असतात. परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन किंवा सर्क्युलर शिक्षण विभागातर्फे जाहीर झालेलं नाहीये. एक बदल मात्र निश्चित दिसत आहे, तो म्हणजे आर टीच्या पोर्टलवर ॲडमिशन शेड्यूल या बटन क्लिकवर काही डेट्स आता उपलब्ध झालेल्या आहेत. त्याच्यानुसार स्कूल रजिस्ट्रेशन याच्यासाठी 23 फेब्रुवारी ते 11 मार्च असा कालावधी देण्यात आलेला आहे. याचा अर्थ शाळा नोंदणीला सुरुवात झालेली आहे का? तर खरं सांगायचं तर अजून शाळा नोंदणीला सुरुवात झालेली नाही. शाळांना जर आर टी पोर्टलवर नोंदणी करायची असेल तर त्यांना ॲडमिन किंवा स्कूल लॉग इन या बटनवर क्लिक करावं लागतं आणि त्याच्यानंतर लॉग इन करून पुढची प्रोसेस करावी लागते. परंतु ॲडमिन स्कूल लॉग इन ह्या बटनवर क्लिक केल्यानंतर साईट अंडर मेंटेनन्स, प्लीज ट्राय आफ्टर सम टाईम असा मेसेज येत आहे. याचाच अर्थ ॲडमिशन शेड्यूलमध्ये फक्त स्कूल रजिस्ट्रेशनची डेट अपडेट करण्यात आलेली आहे, पण वास्तविक पाहता शाळांच्या रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक असणारं जे लॉग इन आहे ते पेज अद्यापही उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही आहे. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे NICचं जे सॉफ्टवेअर आहे, जे हे पोर्टल आहे, त्याच्यामध्ये नवीन जी आरनुसार काही बदल करायचे असतील ते अद्याप पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे स्कूल रजिस्ट्रेशनसाठी जरी 11 मार्च ही शेवटची तारीख सांगितलेली असेल तरी याच्यामध्ये निश्चितपणे वाढवण्याची शक्यता आहे. आणि स्कूल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पालकांना आपल्या मुलांसाठी आर टी ॲप्लिकेशन करण्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन ही लिंक उपलब्ध करून देण्यात येईल. आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार शाळांचं रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर काही दिवस जातात आणि त्याच्यानंतरच ॲप्लिकेशन प्रोसेस सुरू होते. त्यामुळे अंदाजे 18 किंवा 20 मार्च नंतर पालकांना अर्ज करता येतील असे वाटते. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे वळूयात. आता मी तुम्हाला सुरुवातीला जे सांगितलं की आर टीचा जो नवीन कायदा आलेला आहे, जे नवीन राजपत्र प्रसिद्ध झाले आहे, त्याच्यामुळे खूप संभ्रम निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आहे. कारण त्याच्यामध्ये मुलाच्या घरापासून जे 1 किलोमीटर अंतर आहे त्याचा विचार न करता शासनाच्या शाळेपासून 1 किलोमीटरच्या आत ज्या शाळा आहेत त्या कशा आर टीमध्ये घेतल्या जाऊ नयेत या संदर्भातला निर्णय त्या राजपत्रामध्ये नमूद केलेला आहे. आणि आर टीच्या मूळ कायद्यानुसार विद्यार्थ्याच्या घरापासून 1 किलोमीटर अंतराच्या आतमध्ये ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये त्यांना प्रवेश आवश्यक आहे. आणि या संदर्भातली बातमी सकाळ पेपरला आलेली आहे. या बातमीनुसार शासनाच्या नवीन बदलामध्ये फार मोठी ही त्रुटी आहे. कारण नवीन बदलानुसार विद्यार्थ्याच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर खाजगी इंग्रजी माध्यमाची शाळा असेल आणि तेथून 1 किलोमीटर अंतरावर शासकीय शाळा असल्यास त्या ठिकाणी प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यामुळे त्यांना 1 किलोमीटरच्या बाहेर जावं लागणार आहे, जे आर टीच्या मूळ कायद्याविरुद्ध आहे. आता हे आणखी खोलात जाऊन समजण्यासाठी आपण चित्राच्या साहाय्याने हा विषय समजावून घेण्याचा प्रयत्न करू. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, या चित्रामध्ये विद्यार्थ्याचं घर दाखवलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्याच्या घरापासून 1 किलोमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढण्यात आलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता या विद्यार्थ्याच्या घरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर खाजगी शाळा क्रमांक 1 आहे
ही सगळ्यात जवळची शाळा आहे त्या विद्यार्थ्यासाठी. त्याच्यानंतर 1 किलोमीटरच्या बाहेर एक शासकीय शाळा आहे. तसेच 1 किलोमीटरच्या बाहेर आणखी एक शाळा आहे, ती आहे खाजगी शाळा क्रमांक 2. आता तुम्ही शासकीय शाळेचा 1 किलोमीटरचं वर्तुळ लक्षात घ्या, तर त्याच्यामध्ये खाजगी शाळा क्रमांक 1 येत आहे. याचाच अर्थ ही खाजगी शाळा RT मध्ये सिलेक्ट करता येणार नाही. आता शासकीय शाळेपासून 1 किलोमीटरच्या परिघात आणखी एका विद्यार्थ्याचं घर आहे. त्याच्यासाठी शासकीय शाळा फार जवळ आहे, पण या दोन्ही विद्यार्थ्यांना 1 किलोमीटरच्या बाहेर असणारी खाजगी शाळा क्रमांक 2 याच्यासाठी अप्लाय करता येणार आहे. म्हणजेच शासकीय शाळा आणि खाजगी शाळा क्रमांक 2 ह्या दोन्ही शाळांना तुम्ही अर्ज करू शकता आणि RTच्या लॉटरी प्रक्रियेद्वारे तुमची एका शाळेमध्ये निवड होईल. शासनाने काढलेल्या राजपत्रात काय दुरुस्ती करावी लागेल ते आता थोडक्यात बघूया. शासकीय शाळा आणि विद्यार्थ्याचं घर याच्यामधलं अंतर जर 1 किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर अशी खाजगी शाळा विद्यार्थी निवडू शकतो असा बदल करावा लागेल. अशी जर दुरुस्ती झाली तर पहिला विद्यार्थी त्याच्या घरापासून शासकीय शाळा 1 किलोमीटरच्या बाहेर आहे आणि खाजगी शाळा क्रमांक 1 ही 1 किलोमीटरच्या आत आहे. अशा वेळी तो खाजगी शाळा क्रमांक 1, शासकीय शाळा आणि खाजगी शाळा क्रमांक 2 अशा तिन्ही शाळांना अप्लाय करू शकतो. म्हणजे काय, तर खाजगी शाळा क्रमांक 1 मध्ये जर त्याची लॉटरीमध्ये निवड झाली नाही तरच त्याला 1 किलोमीटरच्या बाहेर असणाऱ्या शासकीय शाळा किंवा खाजगी शाळा अलॉट करण्यात येतील. आणि दुसरा जो विद्यार्थी आहे, जर त्याच्या घरापासून शासकीय शाळा आणि खाजगी शाळा क्रमांक 1 हे दोन्ही 1 किलोमीटरच्या आतमध्ये असतील तर मात्र त्याला खाजगी शाळा क्रमांक 1 निवडता येणार नाही. त्याला ही शासकीय शाळा किंवा 1 किलोमीटरच्या बाहेर असणारी खाजगी शाळा क्रमांक 2 ही निवडीसाठी उपलब्ध असेल. थोडक्यात शासकीय शाळेपासून 1 किलोमीटरचं अंतर न मोजता विद्यार्थ्याच्या घरापासून 1 किलोमीटरचं अंतर मोजायला प्राधान्य देण्यात येणार आहे. आणि हा जर बदल केला तर RTचा जो मूळ कायदा आहे की प्रत्येक मुलाला इयत्ता पहिलीसाठी आपल्या जवळच्या शाळेमध्ये जाण्याचा अधिकार आहे, त्या अधिकाराला बाधा पोचणार नाहीये. सकाळमध्ये आलेल्या बातमीनुसार सध्या ह्या दुरुस्तीवर काम सुरू आहे. कदाचित काही दिवसात तुम्हाला नवीन JR पाहायला मिळेल. तर पालकांनो, यावर्षीची RT प्रवेश प्रक्रिया खरंच खूप कॉम्प्लेक्स आहे. अनेक नवीन बदल घडत आहेत, ते समजायला अवघड आहेत. तरीही तुम्हाला अधिकाधिक सोप्या भाषेत समजवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, हळूहळू या गोष्टी स्पष्ट होतच राहतील. पालकांचं कर्तव्य सध्या काय आहे? 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे आपले डॉक्युमेंट्स क्लिअर ठेवणे. RTसाठी लागणारे सर्व डॉक्युमेंट्स RTच्या पोर्टलवर रिक्वायर्ड डॉक्स किंवा आवश्यक कागदपत्रे या बटन क्लिकवर त्याची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे लागणाऱ्या सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी ठेवायचे आहेत, जेणेकरून ऐन टायमाला तुमची धावपळ होणार नाही. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, RTच्या भरोशा बसू नका. RT ही लॉटरी आहे. नंबर लागला तर ठीक आहे, आपल्या मुलाचं 8वीपर्यंत शिक्षण मोफत होईल. परंतु नेहमी बॅकअप प्लॅन तयार ठेवा. जर RT मध्ये प्रवेश झाला नाही तेव्हा आपल्या मुलाला कुठल्या शाळेत शिकवायचं हे नक्की करून घ्या आणि त्या शाळेमध्ये प्रवेश घेऊन ठेवा. दरवर्षी 10 एप्रिलच्या आसपास लॉटरीचा रिझल्ट जाहीर होत असतो. यावर्षी मात्र एप्रिल एंड किंवा मे फर्स्ट वीक इतका वेळ लॉटरीसाठी लागू शकतो. त्यामुळे आपल्या मुलाचं एका तरी शाळेमध्ये ॲडमिशन करून ठेवा, जेणेकरून लॉटरीमध्ये तुमचा नंबर लागला नाही तेव्हा तुम्हाला मे महिन्यामध्ये शाळा शोधत बसण्याची वेळ येणार नाही. मी RTच्या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेवर वॉच ठेवून आहे. यावरती जे काही नवीन नवीन अपडेट्स येतील ते तुम्हाला मी सांगेलच. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर बरेचसे पालक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब केल्याचा फायदा आहे की तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि जो झालेला बदल आहे तो लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि झालेल्या बदलाचं सखोल विश्लेषण आपल्या चॅनलवर करण्यात येते. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तुमच्या काही शंका असतील तर नक्की कळवा, त्यावर योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न मी करेल. धन्यवाद.